छत्रपती शिवाजी सन्मान कर्जमुक्ती योजना आली। 28,000 कोटी ची योजना ही शेतकऱ्यांना मिळाली। त्यामध्ये आता जे म्हणतात ना की अटी शर्ती, देवेंद्रजींनी अटी शर्ती लावल्या। मला एकच फक्त शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की 2017 साली जेव्हा ही योजना दिली त्यामध्ये 1.5 लाखापर्यंत जेव्हा त्यांनी योजना दिली सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाखापर्यंत, आणि 1.5 लाखाच्या वर जर शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल, 5 लाख असेल, 2 लाख असेल, तरी त्याला ते 1.5 लाख दिले, बाकीच्याने भरल्यानंतर 1.5 लाख त्या शेतकऱ्यांना दिलेत। आणि तुम्ही तीच 2020 ची जर आपण कर्जमाफी बघितली की ज्याचा गवगवा किंवा त्याचं मोठं हे सांगितलं जातं की आम्ही अटी शर्तीने टाकल्या, सरसकट दिल्या, काय गोम मारल्या होत्या त्याच्यामध्ये। 2020 ची माननीय उद्धवजींनी जी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी काय होईल की 2 लाखापर्यंत दिली, पण 2 लाखाच्या वर 5,000 जरी असतील शेतकऱ्याचे त्याला कर्जमाफी मिळाली का? मिळाली नाही। हा मोठा फरक, ही अट, ही शर्त त्यांनी सुद्धा टाकली होती की 2,000च्या वर 1 रुपया जरी असेल, 5,000 जरी असतील तर 2 लाखाचे त्या शेतकऱ्यांना मदत झाली नाही। आणि ती आता 2026 मध्ये कर्जमाफी देवेंद्रजींनी दिली, त्यामध्ये सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी देत असताना 2019-20 ची जी कर्जमाफी होती त्यात जे शेतकरी ज्यांना कर्जमुक्ती मिळाली होती, कर्जमाफी मिळाली होती, त्याही 13 लाख शेतकऱ्यांचा सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा विषय आला, किसान मोर्चाकडे विषय आला, देवेंद्रजींना सगळ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना आपण नाही तर 36,000 देतोच आहे ना, 4-5 हजार कोटीचा विषय आहे, पण तू ही अट काढली पाहिजे। आणि संवेदनशील नेतृत्व कशाला म्हणतात, त्यांनी 1 मिनिटामध्ये सगळ्या आमदार महोदयाचं, किसान मोर्चाचं सगळ्यांचं ऐकलं आणि 4 ते 5 हजार कोटी रुपये ज्या 2020 ची कर्जमाफी होती त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ दिला।